नमस्कार, मी नेहा. आरआरसी नेटवर्कच्या लेटेस्ट बातमीपत्रात आपले स्वागत. अशा आहेत आजच्या हेडलाईन्स. हेडलाईन्स प्रायोजक आरआरसी ब्रॉडबँड, अकोल्यातील सर्वात स्वस्त आणि वेगवान कनेक्शन. जिल्ह्यात पाणी टंचाई तरी लिकेजकडे प्रशासनाचे दुर्लक्ष. अकोटच्या मुख्य जलवाहिनीचा वॉल झाला लीक. शिंदे गटाच्या शिवसेनेत वादची नेमकी किनार कसली. शिंदे गटातील वाद पडणार भाजपच्या पथ्यावर. एकीकडे शासनाच्या तिजोरीत खळखळाट. जिल्ह्यात 27,000 वाहनांचा ग्रीन टॅक्स पेंडिंग. गाड्या अभावी एसटीची माल वाहतूक सेवा बंद. शेतकरी छोट्या व्यापाऱ्यांची मोठी अडचण. सर्वोपचार रुग्णालयात सेवांचा कायम तुटवडा. 2 तास पडून होता बेवारस मृतदेह. आता सविस्तर बातम्या. वान धरणातून पाणी पुरवठा करणाऱ्या अकोट मुख्य जलवाहिनीचा वालमधून मोठ्या प्रमाणात पाण्याची नासाडी होत आहे. उपलब्ध पाणी वाचवण्याकडे लक्ष देणे आवश्यक आहे, परंतु अजूनही जिल्ह्यातील जलसाठ्यातून पाणी वाहून जाताना दिसते. याकडे संबंधित यंत्रणेकडे लक्ष केंद्रित करणे गरजेचे आहे. हिवरखेड अकोट रस्त्यावरील वरखेड फाट्यानजीक या मुख्य जलवाहिनीतून हजारो लिटर पाणी वाया जाते आहे. याचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत असून संबंधित विभागाने याकडे लक्ष देण्याची गरज आहे. दरम्यान आतापर्यंत लाखो लिटर पाण्याची नासाडी झाली आहे. जलवाहिनीतून पाण्याचा अपव्यय होतो, परंतु दुरुस्ती तातडीने करण्यात येत नाही, हे दुर्दैव आहे. ही कामे तातडीने पूर्ण केली तर पाणी वाचेल, तसेच भविष्यात निर्माण होणाऱ्या समस्येवर मात करणे सोपे होईल. या बाबतीत सतर्कता बाळगावी लागेल, ही जनभावना आहे. दोघांचे भांडण तिसऱ्याचा लाभ, अशी काय एक मराठीत म्हण आहे. तसेच काय ते शिवसेनेच्या विभाजनाने झाले. त्यात अकोल्यात अधिक विभाजन होत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत उभी फूट पडली असून त्याचा फायदा निश्चितच भाजपला होणार आहे, हे निश्चित. ठाकरे आणि शिंदे यांच्या ताब्यात 2 वेगवेगळ्या शिवसेना राज्यात अस्तित्वात आहे. शिवसेनेत असलेल्या फुटीचा फायदा राज्यात कोणाला झाला याची माहिती सर्वांनाच आहे. तशीच परिस्थितीत अकोल्यात होत आहे. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे गटातील फुटीचा फायदा हा निश्चितपणे भाजपला होणार आहे. महापालिका निवडणूक महायुती एकत्र लढली तर महायुतीच्या नेत्यांनी शिंदे गटाच्या कोणासोबत चर्चा करायची असा मुद्दा उपस्थित होईल. चर्चेसाठी कोण आणि त्यानंतर जागा वाटपासाठी कोण, हे प्रश्न असताना नेमक्या किती जागा एकनाथ शिंदे यांच्या 2 गटांना मिळतील अशी विचारणा कार्यकर्ता करत आहेत. शिंदे सेनेसोबत राहू पदरात काही पडणार नसेल तर कार्यकर्ता शिंदे सेनेपासून लांब होऊ शकतो. जिल्हा प्रमुख पदावरून सुरू झालेला हा वाद कुठे थांबतो हे येणार काळच ठरवेल. शिवसेनेच्या 2 गटांनी नुकत्याच वेगवेगळ्या सभा घेत दावे प्रतिदावे केले आहेत, पण यापैकी कोण जनहिताचे काम करतात आणि लोकांमध्ये प्रभावी ठरतात याचा आढावा डॉक्टर श्रीकांत शिंदे यांना घ्यावा लागेल. अन्यथा अकोल्यात शिंदे सेनेचा डोलारा लवकरच कोसळण्याची भीती व्यक्त केली जात असून भाजपला याचा मोठा राजकीय फायदा नक्की होईल. जुन्या शहरातील जुन्या वाहनांमुळे होणाऱ्या प्रदूषणाची चिंता वाढली आहे. अकोल्यात 15 वर्षाहून अधिक जुन्या असलेल्या तब्बल 26,900 वाहनांवर ग्रीन टॅक्सची थकबाकी आहे. शासनाच्या तिजोरीत खळखळाट असताना आरटीओचे मात्र याकडे दुर्लक्ष आहे. प्रादेशिक परिवहन कार्यालयाद्वारे 15 वर्षावरील वाहनांवर ग्रीन टॅक्स आकारला जातो. हा कर पर्यावरण संवर्धनासाठी वापरला जातो. गेल्या आर्थिक वर्षात आरटीओने ग्रीन टॅक्समधून 1,24,75,000 रुपये जमा केले आहेत. मात्र जुन्या वाहनांवर ग्रीन टॅक्स दंड आणि विम्यांचा खर्च जास्त असल्याने वाहन मालक तो भरण्यास टाळतात. जिल्ह्यात 31,000 वाहने स्क्रॅप करण्यासाठी गरज असताना केवळ 40 वाहने स्क्रॅप करण्यात आली आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात जुने वाहने अकोल्यात धावत असून त्यामुळे शहरात प्रदूषण वाढल्याचे चित्र आहे. या गंभीर समस्येकडे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ त्याचबरोबर प्रादेशिक परिवहन विभागाचे दुर्लक्ष असून शासनाच्या तिजोरीत खडखडाट असताना विभागाचे दुर्लक्ष का, असा प्रश्न उपस्थित होतो. अकोल्यात राज्य परिवहन महामंडळाची मालवाहतूक सेवा बंद पडली आहे. एसटीला सध्या बसची कमतरता जाणवत असल्याने त्यांना प्रवासी वाहतुकीला प्राधान्य देत मालवाहतूक थांबवली आहे.
माल पोहोचविण्यासाठी सुरू करण्यात आलेली एसटीची मालवाहतूक सेवा अकोल्यात तुर्तास ठप्प पडली आहे. त्यामुळे एसटीचे होणारे अतिरिक्त उत्पन्न थांबले आहे. प्रवासी वाहतुकीसाठी गाड्या उपलब्ध नसल्याने मालवाहतूक कशी करायची असा प्रश्न कायम आहे. त्यात अनेक बसची स्थिती चांगली नाही. प्रवाशांची वाढती संख्या पाहता अधिक बसची तातडीने गरज आहे. महामंडळाने मे 2020 मध्ये राज्यभरात मालवाहतूक सेवा सुरू केली होती. काही प्रवासी बसमध्ये बदल करून त्या मालवाहतुकीसाठी वापरल्या जात होत्या. प्रवाशांची वाढती संख्या आणि उपलब्ध गाड्यांची संख्या पाहता सद्यस्थितीत मालवाहतूक सेवा बंद आहे. यापूर्वी मालवाहतुकीसाठी वापरण्यात येणाऱ्या गाड्या स्क्रॅपमध्ये गेल्या आहेत. एसटीच्या मालवाहतूक सेवा त्यांच्या परवडणाऱ्या दरांसाठी, सुरक्षितता आणि नियमित सेवेसाठी ओळखल्या जात होत्या. त्यांना पुणे, नाशिक, जळगाव, रत्नागिरी, कोल्हापूर, औरंगाबाद, नागपूर, अमरावती आणि अकोला यासारख्या विविध जिल्ह्यातील शेतकरी आणि लहान व्यापाऱ्यांकडून चांगला प्रतिसाद मिळत होता. विशेषतः शेतकऱ्यांना त्यांची उत्पादने वाहतूक करण्यासाठी या सेवेचा खूप फायदा होत होता. गेल्या वर्षभरापासून पुरेशा वाहनांच्या अभावी बस आधारित मालवाहतूक सेवा पूर्णपणे ठप्प झाली आहे. रेल्वेमध्ये गुडगार्ड्स म्हणून कार्यरत असलेल्या दिवंगत वडिलांच्या कुटुंब निवृत्ती सेनाच्या मंजुरीसाठी विधवा ज्योत्स्ना अरुण राऊत यांना गेल्या 4 वर्षापासून झगडावे लागत आहे. खासदार अनुप धोत्रे हे या प्रकरणात मदत करत आहेत, पण रेल्वेचे बाबू मात्र त्यांना देखील चुकीची माहिती देत प्रकरण पेंडिंग ठेवत आहे. भोपाळ येथील रेल्वेच्या विभागीय रेल्वे व्यवस्थापक कार्यालयाने ज्योत्स्ना अरुण राऊत निवृत्ती वेतन मंजूर केले असतानाही जबलपूर येथील रेल्वे मुख्य कार्यालयाकडून वारंवार त्रुटी काढून राऊत कुटुंबियांना नाहक त्रास दिला जात आहे. ज्योत्स्ना राऊत यांच्या दिवंगत वडिलांचे कुटुंब निवृत्ती वेतन भोपाळच्या DRM कार्यालयाने मंजूर केले आहे. मात्र जबलपूर येथील रेल्वेच्या मुख्यालयाकडून या प्रकरणात अडथळे निर्माण केले जात आहेत. गेल्या 4 वर्षापासून ही फॅमिली पेन्शन मंजूर होण्यास वेगवेगळ्या कारणांनी विलंब होत असल्याने राऊत कुटुंबियांना आर्थिक आणि मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. या प्रकरणी खासदार अनुप धोत्रे यांनी रेल्वे मंत्री, भोपाळ येथील DRM कार्यालय आणि जबलपूर येथील मुख्यालयात वारंवार दूरध्वनी करून पाठपुरावा केला आहे. असे असूनही प्रशासकीय पातळीवर या प्रकरणातील गुंतागुंत अजूनही सुटलेला नाही. एका विधवा महिलेला तिच्या हक्काच्या निवृत्ती वेतनासाठी इतका काळ संघर्ष करावा लागत असल्याने रेल्वे प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. ज्योत्स्ना राऊत यांच्या मुलीच्या शिक्षणात आर्थिक अडचण येत असल्याची माहिती तिने दिली. माझ्या आईचे वडील 2021 मध्ये वारले असता मी DRM ऑफिस रेल्वे येथे भोपाळ येथे जाऊन रजिस्टर अर्ज जमा केला होता. पण 4 वर्ष होऊनही वेळोवेळी माझ्याकडून स्पष्टीकरण मागण्यात येत असून मी त्या स्पष्टीकरणाची माझ्याकडून पूर्तता केली असून अद्यापपर्यंत माझी कार्यवाही पेन्शन चालली नाही. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्री आपल्या लाडक्या बहिणीचा अधिकार मिळवून देण्याकरिता मी त्यांना माझ्याकडे नम्र विनंती करतो. इतरही घडामोडींचा आपण आढावा घेणार आहोत, मात्र छोट्याशा विश्रांतीनंतर. अब इंटरनेट महंगा नहीं, सस्ता भी और फास्ट भी, बस 8 रुपए प्रतिदिन में. इतना फास्ट इंटरनेट, हाँ, सिर्फ 8 रुपए प्रतिदिन में. पाइए 20 Mbps स्पीड वाला अनलिमिटेड इंटरनेट, बिना डेटा लिमिट और बिना रुकावट. स्ट्रीमिंग, गेमिंग, डाउनलोडिंग, सब कुछ अब बिना रुके. 20 Mbps अनलिमिटेड इंटरनेट आजमाइए अभी. आज ही कॉल करें हमें और जुड़ जाइए फास्टेट नेटवर्क से. RRC नेटवर्क प्राइवेट लिमिटेड इंटरनेट अब सबका हक है. फास्ट और सस्ता अनलिमिटेड. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत. अशोक वाटिका चौकातील ट्रॅफिक सिग्नलचे 3:13 वाजलेले दिसतात. ही व्यवस्था काही काळ कुचकामी ठरते तेव्हा अगदी 4ही बाजूंनी रहदारी सुरू दिसते. शहराचे एक वैशिष्ट्य म्हणजे इथे प्रत्येकाला घाई आहे. अगदी सिग्नल तोडून पुढे जाण्यासाठी कोणी मागे पुढे पाहत नाही. तरीही नियमाने चालणारे वाहन चालक रस्ता मोकळा होण्याची वाट पाहतात. शहरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत व्हावी म्हणून प्रयत्न केला जातो आहे. पोलीस प्रशासन महापालिकेशी समन्वय साधून उपाययोजना करीत आहेत. परंतु नागरिकांची साथ मिळणे आवश्यक आहे, नाहीतर त्या प्रयत्नांना अर्थ राहत नाही. सिग्नल तोडून जाताना ऑटो चालक, दुचाकी स्वार दिसतात. अकोल्यातील प्रत्येकाला घाई असून त्यामुळे अपघात होण्याची भीती बळावते. त्याचा विचार करणे क्रमप्राप्त आहे. नागरिकांनी प्रशासनाला साथ दिली नाही तर सगळ्यांवर पाणी फिरल्याशिवाय राहणार नाही, ही जाणीव ठेवणे गरजेचे आहे. शहरातील अपघात कमी करण्याची गरज असून वाहनांचा वेग नियंत्रित राहिल्यास आणि वाहतूक नियमांचे पालन केल्यास अपघात टाळले जाऊ शकतात.
येथील अकोट फाईल भोला चौकात पुन्हा रहदारी विस्कळीत झाली आहे. दररोज जाम लागत आहे. चौकात होत असलेली गर्दी तसेच चारचाकी वाहनांना प्रतिबंध करण्यासाठी लोखंडी खांब लावले होते, ते आता काढले आहेत. त्यामुळे वाहतूक समस्या पुन्हा जटिल बनली असल्याचे या भागातील नागरिक सांगत आहेत. या चौकात वाहतूक पोलीस असेपर्यंत रहदारी नियंत्रित राहते, परंतु अन्य वेळी वाहने कशीही धावत असतात. तसेच मुख्य म्हणजे पोल काढल्यावर लोखंडी पट्ट्या तशाच राहिल्यामुळे अपघातांची शक्यता नाकारता येत नाही. वाहतूक विभागाने या भागातील समस्या दूर करण्यासाठी त्वरेने हालचाल करावी, तसेच या भागातील वाहतूक व्यवस्था सुरळीत राहील यास प्राधान्य देण्यात यावे, अशी मागणी नागरिक करीत आहेत. वाहन चालवताना थोडे दुर्लक्ष जरी झाले तरी अपघात झालाच म्हणून समजा, अशी स्थिती निर्माण झाली आहे. मुख्यमंत्री झाल्यानंतर प्रथमच 11 जून रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत अकोल्यात विकास संवाद रॅलीचे आयोजन करण्यात येत आहे. 3000 कोटीहून अधिक विकास कामांचे भूमिपूजन आणि लोकार्पण होणार असल्याचा दावा भाजपने केला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत अकोल्यात विकास संवाद रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे आणि 3000 कोटीहून अधिक कामांचे भूमिपूजन, शिलान्यास आणि लोकार्पण केले जाणार आहे, असा दावा भाजपाने केला आहे. या भव्य दिव्य कार्यक्रमात शहराच्या विविध भागातून मोठ्या संख्येने नागरिक सहभागी होण्याची अपेक्षा आहे. 2000हून अधिक कार्यकर्ते यशस्वी नियोजनासाठी कार्यरत आहेत. अकोला शहरात ऑलिम्पिक दर्जाचा जलतरण तलाव, आधुनिक सांस्कृतिक भवन, अकोला तालुका क्रीडा संकुल, महिला व बालविकास भवन, ई-बस डेपो, प्रधानमंत्री जनविकास कार्यक्रमाअंतर्गत रुग्णालय, अकोला महापालिका हद्दीतील सांडपाणी निचरा प्रकल्प यासारख्या अनेक विकास कामांचा भूमिपूजन सोहळा होणार आहे, अशी माहिती खासदार अनुप धोत्रे यांनी दिली. नमस्कार. दिनांक 11 तारखेला 1 वाजता आपल्या इथे आपल्या महाराष्ट्राचे विकास पुरुष, आपले लाडके मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस यांची भव्य सभा अकोला क्रिकेट क्लब इथे होत आहे. या सभेमध्ये अकोला आणि वाशिम जिल्ह्यातील आपल्या लोकसभेतील 3000 कोटीचे विकास कामाचं भूमिपूजन व लोकार्पण माननीय देवेंद्रजी यांच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. या सभेमध्ये आपल्या लोकसभेमधील दोन्ही जिल्ह्यामधील आपल्या सगळ्याच लोकांना मी विनंती करतो की या सभेमध्ये येऊन माननीय देवेंद्रजी फडणवीस यांचं मार्गदर्शन ऐकावं व येत्या काळामध्ये आपल्या इथे जास्तीत जास्त विकास कामं झाले पाहिजे, याकरिता आपण या सभेमध्ये उपस्थित राहावं अशी आपल्या सगळ्यांना मी विनंती करतो. विशेषतः ज्या महिला आहेत, ज्या लाडक्या बहिणी आहेत, यांनी जास्तीत जास्त संख्येमध्ये या सभेमध्ये यावं हेही मी विनंती करतो. कार्यक्रम स्थानिक क्रिकेट मैदानावर आयोजित केला आहे. पिण्याच्या पाण्याचे टँकर, आरोग्य सुविधा, सुरक्षा पथके आणि वेगवेगळ्या विभागीय व्यवस्थेमुळे शहरात उत्साहाचे वातावरण दिसून येत आहे, अशी माहिती आमदार रणधीर सावरकर यांनी दिली. माननीय देवेंद्रजी मुख्यमंत्री झाल्यानंतर प्रथमच अकोला शहरामध्ये आणि अकोला जिल्ह्यामध्ये येत आहेत. हजारो कोटी रुपयाच्या विकास कामांचं भूमिपूजन, लोकार्पण आणि काही ठिकाणी शिलान्यास असं एकत्रित हा कार्यक्रम आहे. जाहीर सभा आहे. 11 तारखेला दुपारी 1 वाजता आपण ही जाहीर सभा अकोला क्रिकेट क्लब मैदानावर आयोजित केलेली आहे. विकास संवाद सभा असं आपण या सभेचं नावही दिलेलं आहे. आजपर्यंत त्यांनी केलेल्या कामाचे आभार, त्यांचा सत्कार आणि पुढच्या 4-5 वर्षामध्ये त्यांची संकल्पना महाराष्ट्राबद्दल, त्यांचं नेतृत्व आणि त्यांची संकल्पना आपल्या अकोल्याच्या जिल्ह्याच्या बाबतीत असं सर्व त्यांचं उद्बोधन आपल्या सर्वांना ऐकायचं आहे. आणि म्हणून मी नम्र विनंती करतो अकोला जिल्ह्यातील आणि अकोला महानगरातील भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते, सर्व सुज्ञ नागरिक, आमच्या महिला, लाडक्या बहिणी सर्वांना की या सभेमध्ये प्रचंड मोठ्या संख्येने येऊन त्यांचा उद्बोधन ऐकून आपली महाराष्ट्र दिशा किती योग्य प्रकारे सुरू आहे त्याचा लाभ घ्यावा. भाजपच्या विविध आघाड्यांच्या वतीने स्वागतासाठी जय्यत तयारी केली जात आहे. विकासाच्या पर्वाची सुरुवात अकोल्यातून होणार असल्याचे भाजपचे म्हणणे आहे. या अलौकिक सोहळ्याचा एक भाग बना आपण सर्वांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन भारतीय जनता पार्टीचे महानगर अध्यक्ष जयंत मसने यांनी केले. नमस्कार.
मी जयंत रामराव मसने, महानगर अध्यक्ष भारतीय जनता पार्टी अकोला. दिनांक 11 जानेवारी 2025ला आपल्या महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री, विकास पुरुष, विकास सम्राट माननीय देवेंद्रजी फडणवीस हे अकोल्यामध्ये येत आहेत. त्यांची अकोला क्रिकेट क्लब इथे दुपारी 1 वाजता सभा आयोजित करण्यात आलेली आहे. आपल्या शहरासाठी त्यांनी खूप निधी दिलेला आहे आणि विशेष करून महिलांसाठी त्यांनी लाडकी बहीण योजना चालू केली. महिलांचे लाडके भाऊ, देवा भाऊ हे आपल्या सभेसाठी येत आहेत. सर्व महिलांना, सर्व नागरिकांना विनंती करतो की त्यांनी दुपारी 1 वाजता अकोला क्रिकेट क्लब इथे उपस्थित राहावे आणि देवा भाऊंना प्रत्यक्ष पाहावे आणि त्यांचे विचार ऐकण्यासाठी सर्व लोकांनी यावे अशी मी सर्वांना विनंती करतो. धन्यवाद. इतरही घडामोडींचा आपण आढावा घेणार आहोत मात्र छोट्याशा विश्रांतीनंतर. अब इंटरनेट महंगा नहीं, सस्ता भी और फास्ट भी, बस 8 रुपए प्रतिदिन में. इतना फास्ट इंटरनेट, हाँ सिर्फ 8 रुपए प्रतिदिन में. पाइए 20 MBPS स्पीड वाला अनलिमिटेड इंटरनेट, बिना डेटा लिमिट और बिना रुकावट. स्ट्रीमिंग, गेमिंग, डाउनलोडिंग सब कुछ अब बिना रुके. 20 MBPS अनलिमिटेड इंटरनेट आजमाइए अभी. आज ही कॉल करें हमें और जुड़ जाइए फास्टेड नेटवर्क से. RRC नेटवर्क प्राइवेट लिमिटेड. इंटरनेट अब सबका हक है, फास्ट और सस्ता अनलिमिटेड. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत. जुने शहर पोलिसांनी चोरीच्या मोटारसायकल विकण्याच्या तयारीत असलेल्या 3 आरोपींना अटक केली आहे. पोलिसांनी या आरोपींकडून चोरीच्या 3 मोटारसायकली जप्त केल्या आहेत. सध्या शहरात वाहन चोरीच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. वाहन चोरांवर अंकुश लावण्याचे निर्देश पोलीस अधीक्षकांनी दिले आहेत. त्यानुसार मोटारसायकल चोरून विकण्याच्या प्रयत्नात काही तरुण असल्याची माहिती जुने शहर पोलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी शेख अमर गुफरान अब्दुल सलाम, शेख सहजाद आणि शेख अलीम शेख सलीम यांना ताब्यात घेऊन कसून चौकशी केली असता त्यांनी 3 मोटारसायकली चोरल्याची कबुली दिली. पोलिसांनी आरोपींकडून 2 लाख रुपये किमतीच्या 3 चोरीच्या मोटारसायकली जप्त केल्या आहेत. अमरावती शहर स्वच्छतेला प्राधान्य तसेच डेंग्यू रोग नियंत्रित ठेवण्यासाठी अभियान राबविण्यात येत आहे. आरोग्य यंत्रणेसह नागरिकांना अभियानात सहभाग असावा हा मुख्य उद्देश आहे. महापालिका आरोग्य विभागाकडून अभियान राबविण्यात येत आहे. अमरावती शहर आरोग्य केंद्र हमालपुरा अंतर्गत मायानगर आरोग्य वर्धणी केंद्राच्या वतीने महापालिका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर विशाल काळे, जिल्हा हिवताप अधिकारी डॉक्टर शरद जोगी, साथरोग अधिकारी डॉक्टर रुपेश खडसे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच शहरी आरोग्य केंद्राच्या स्त्री वैद्यकीय अधिकारी डॉक्टर मानसी मुरके, आरोग्य निरीक्षक हैदर अली यांच्या नेतृत्वाखाली वारकरी नगर मत्स्यगंधा कॉलनी, मायानगर, कुंभारवाडा, गोपालनगर येथील परिसरात डेंग्यू जनजागृती तसेच पर्यावरण दिनानिमित्त रॅलीच्या मार्फत घोषणाद्वारे डेंग्यू प्रतिरोधक उपाययोजना तसेच पर्यावरण स्वच्छता रॅलीद्वारे माहिती देण्यात आली. घोषवाक्यद्वारे डेंग्यू प्रतिबंधात्मक उपाययोजना अंतर्गत माहिती देण्यात आली. पर्यावरण दिन सुद्धा साजरा करण्यात आला. मधुकर शिंदे, डॉक्टर रुपेश खडसे यांनी डेंग्यू आजारावर प्रतिबंधात्मक उपायबद्दल माहिती दिली. आजाराबद्दल सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या. येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयाच्या सोनोग्राफी कक्षासमोर एक बेवारस मृतदेह आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. याबाबत रुग्णालय प्रशासनाला माहिती देऊनही 2 ते 3 तास मृतदेह त्याच ठिकाणी पडून होता. सर्वोपचार रुग्णालयाच्या सोनोग्राफी कक्षासमोर एक बेवारस मृतदेह आढळून आला. हा मृतदेह कोणाचा आहे हे जाणून घेण्याची तसदीही जीएमसी प्रशासनाने घेतली नाही. 2 ते 3 तास मृतदेह सोनोग्राफी कक्षासमोर पडून होता. अखेर प्रशासकीय अधिकारी महेश महाकालीवाल आणि स्मार्ट कंपनीचे सुपरवायझर प्रशांत ठोंबरे यांना या प्रकरणाची माहिती दिल्यानंतर मृतदेह सुरक्षित स्थळी हलवण्यात आला. रुग्णालयाचे CMO या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. रुग्णालय प्रशासनाच्या या अमानवीय वागणुकीमुळे नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. या प्रकारामुळे नागरिकांनी रुग्णालय प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. पुन्हा एक नजर टाकूया आजच्या प्रमुख घडामोडींवर. हेडलाईन्स प्रायोजक RRC ब्रॉडबँड, अकोल्यातील सर्वात स्वस्त आणि वेगवान कनेक्शन. जिल्ह्यात पाणी टंचाई तरी लिकेजकडे प्रशासनाचे दुर्लक्ष. अकोटच्या मुख्य जलवाहिनीचा वॉल झाला लीक. शिंदे गटाच्या शिवसेनेत वादची नेमकी किनार कसली.
शिंदे गटातील वाद पडणार भाजपच्या पथ्यावर. एकीकडे शासनाच्या तिजोरीत खळखळाट, जिल्ह्यात 27,000 वाहनांचा ग्रीन टॅक्स पेंडिंग. गाड्या अभावी एसटीची माल वाहतूक सेवा बंद, शेतकरी छोट्या व्यापाऱ्यांची मोठी अडचण. सर्वोपचार रुग्णालयात सेवांचा कायम तुटवडा, 2 तास पडून होता बेवारस मृतदेह. बातम्यांसाठी तुम्ही पाहत रहा RRC न्यूज. 2.25 लाख दर्शकांनी RRC डिजिटल अकोला हे YouTube चॅनल सबस्क्राईब केले आहे. तेव्हा तुम्ही कसली वाट पाहत आहात? तुम्ही पण सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करत RRCच्या बातम्या निरंतर पहा. तुमच्या मोबाईलवर नोटिफिकेशन मिळवण्यासाठी सबस्क्राईब करा RRCचे हे YouTube चॅनल. लाईक आणि फॉरवर्ड करा RRC डिजिटल अकोलाचे हे न्यूज बुलेटिन. पुन्हा भेटूया लेटेस्ट बातम्यांसह नवीन बातमीपत्रात. तोवर नमस्कार.